पंतप्रधान मोदी उद्या देशभरातल्या युवा खेळाडूंशी साधणार संवाद. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्तानं 1600हून अधिक ठिकाणांवरनं 8 लाखांहून अधिक खेळाडूंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार. आरएसएसमधनं देशाच्या नेतृत्व बदलाबाबत चर्चा सुरू, पण अमित शहांबरोबर कुणीही काम करायला तयार नाही, अगदी फडणवीसही नाहीत, संजय राऊत यांचा दावा. मराठा कुणबी वंशावळ समित्यांना पुन्हा 1 वर्षाची मुदतवाढ. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असल्याची मंत्री विखे पाटलांची प्रतिक्रिया. मंत्रालयातल्या 314 अधिकाऱ्यांना शासनाचा दणका. मलाईदार पदांवर वर्षानुवर्ष कब्जा केलेल्या अधिकाऱ्यांना शासनानं दिला गो बॅकचा आदेश. सलग 45 दिवस जुहू चौपाटीवर लोकशाही मराठीचा रियालिटी चेक. एमपीसीबी अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी जनजागृतीसाठी सूचना फलक लावण्याचे आदेश देऊन सुद्धा अद्याप एकही फलक लागलेला नाही. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अद्यापही छमछम सुरूच. नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरू असल्याची माहिती. अनेक दशकांपासून वनविभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनीचं हस्तांतरण ही एक फसवणूक, वनमंत्र्यांचं वक्तव्य. ठाणे टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गप्प का? डी दायाभाई आणि कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीत? सरकार टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाही मराठीचे सवाल. आणि प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठीनं बातमी दाखवून सुद्धा अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई नाही. पाकिस्तानच्या इस्लामाबादमधल्या रुग्णालयातल्या नवजात शिशु विभागात आग. आगीमध्ये 16 पैकी 15 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू. आगीचं कारण अस्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.